येणाऱ्या दिवाळीसाठी लोक गोडधोड बनवत होते, फक्त रूपाला सोडून। रूपा एक अनाथ मुलगी होती आणि तिला कोणी नातेवाईक सुद्धा नव्हते। गावातली लोकच तिचं कुटुंब होतं। अगं रूपा, आत कायस? बाहेर ये, गोडधोड खा। कोणी काही दिलं नाही का? कोण देणार? बिचारीचे ना आई वडील आहेत ना कोणी नातेवाईक। रूपाला देखील माहित नव्हतं की खरंच तिचं कोणी नातेवाईक आहे की नाही। माझे नातेवाईक आहेत काकी, या दिवाळीला ते गोडधोड आणि भेटवस्तू देखील आणणार आहेत। अगं हे तर तू प्रत्येक सणाच्या वेळेस बोलतेस रूपा, पण आम्ही तर तुझ्या कुठल्याच नातेवाईकाला कधीच पाहिलं नाही। बघितलं तर मी देखील नाहीये, पण ते माझे लांबचे काका आहेत, यावर्षी ते नक्कीच येतील। गावातल्या लोकांसमोर ती खोटं बोलून बसली, पण तिला माहित नव्हतं की या वेळेस चंपत नावाचा ठग तिचं सगळं बोलणं ऐकत होता। काय कमाल आहे चंपत, तू तर या गावी एक नोकर शोधायला आला होतास, पण इथे तर तुला फुकटातच एक मोलकरणी मिळाली। रूपा, माझी लाडकी, एवढी मोठी झालीस, एवढीशी होती जेव्हा मी तुला पाहिलं होतं। मला क्षमा कर पोरी, इतकी वर्ष तुला एकटीला राहावं लागलं, पण आता नाही, मी आलो आहे ना। चल तुझ्या काका सोबत, आता एकटं राहण्याची काहीच गरज नाही। रूपाला कळत नव्हतं की काय करावं, जावं की नाही। विचार कसला करतेस रूपा? खूप झालं, खूप दुःख सहन केलंस तू, आता जा आणि तुझ्या काकांसोबत आनंदाचं आयुष्य जग। हे माझे खरे काका कुठून आले? पण बोलण्यावरून तर खरंच हे माझे काका वाटत आहेत। रूपाचं खोटं बोलणं उघडकीस येऊ नये म्हणून ती चंपत सोबत जायला तयार झाली। नव्या काकांच्या मधासारख्या गोड गोड बोलण्याने रूपा इतकी प्रभावित झाली की त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा विश्वास बसू लागला आणि ती सरळ चंपतच्या घरी पोहोचली। बस खूप झालं, पकड तुझं हे सामान। कोण आहेस तू? चंपत, तुझा खोटा काका, माझी मूर्ख पुतणी। आता तू इथेच राहशील आणि घरातलं सगळं काम देखील करशील, पळून जाण्याचा विचार देखील करू नकोस। चल आता कामाला लाग, आणि हो, माझ्या आईची काळजी घे, ती ऐकू आणि बघू शकत नाही। हे सगळं बघून रूपाच्या लक्षात आलं की तिच्या हातून खूप मोठी चूक झालीये, एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून। मात्र रूपा एक शूर मुलगी होती, तिने तिथून पळून जायचा निर्णय घेतला आणि एक प्लॅन बनवला। इतक्या वेळ चालून चालून माझे पाय तर पार मोडूनच गेले आहेत, मला थोडासा आराम तर करू द्या, मग तर कामच करायचं आहे। उघड दरवाजा, उघड। अरे ही गेली तर गेली कुठे? तुम्ही एका मुलीला पाहिलं का? माझी पुतणी, गोरी गोरी, लांब केस असलेली। नाही, इकडे फुकटचं उभं राहण्याची परवानगी नाहीये, हे काय धर्मशाळा नाहीये। नोकरी करायची असेल तर बोल पटकन। हो हो, काम हवं आहे। इकडे उभा राहा आणि एखादा प्रवासी दिसला तर त्याला खोली दाखव, जेवढे प्रवासी आणशील तेवढीच नाणी मिळतील, बरं? ठीक आहे मालक। चंपत काका, धडा घेण्यासाठी तयार व्हा।
अहो काका, काय झालं? सिंह सिंह सिंह? अहो ही तर एकदम साधारण गोष्ट आहे. माझं ऐकाल तर आज इथेच थांबा, नाहीतर सिंहाला तर काय शिकार हवीच असते. शिकार. बरोबर बोललीस. सिंहाची शिकार होण्यापेक्षा आज रात्री इथेच थांबलेलं बरं. एखादी चांगली खोली मिळेल का? हो हो, या माझ्या मागून. ही पहा तुमची खोली. आरामात झोपून जा. अरे अरे, एक गोष्ट सांगायची तर विसरूनच गेलो की मागे असलेल्या स्मशानातनं कधी कधी भूत फिरत फिरत तिथे येतात बरं का. पण तुम्ही घाबरू नका हा. ते फक्त दिसतात भीतीदायक, ते अजिबात घाबरवत नाही. काय भूत? आता येईल मजा. भूत 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 भूत. मला मूर्ख बनवलं होतस ना. आता येईल खरी मजा. थांबा थांबा, दादा थोडी मदत कराल का? ही पेटी मला उचलतच नाहीये. पण ह्यात असं काय आहे ज्यामुळे तुला उचलता येत नाहीये? काय सांगू, मला एका लग्नात जायचं आहे. लग्नात घालायचे सगळे मौल्यवान दागिने ह्याच पेटीत आहेत. जर मी वेळेत नाही पोचली तर सगळी गडबडच होईल. अरे मुंगी, आपला चोर धर्म पार पडण्याची वेळ आली आहे. हे आपण हातून जाऊ दिलं तर आपण चोर बनण्याच्या लायकीचे नाही राहणार. अगदी बरोबर बोलला चुंगी भावा. हा हा, का नाही. फक्त थोडस पाणी देशील का बाळा? हा हो हो, आता आणते. रूपा पाणी आणायला आज जाते. इथे चुंगी मुंगी पेटी पटकन उचलतात आणि तिथून पळून जातात. आणि रूपा बाहेर येते आणि हसते. तेवढ्यात मागून लालचंद आणि बालचंद येतात. ए मुली, आम्ही 2 चोरांचा पाठलाग करत आहोत. ते इथे तर नाही आलेत हो, ना? ते तिथे गेले आहेत. बघा ना, माझी पेटी सुद्धा घेऊन गेले. हे चोर पण ना. काय? पकडा त्यांना. अरे चुंगी भावा, शिपाई, जर आज आपण वाचलो तर अजून चोरी करू शकू. चल फेकून दे ती पेटी. अशा प्रकारे रूपाला चंपत पासून कायमची सुटका मिळाली. अरे मला काढा, कुणीतरी बाहेर काढा इथून. मग ती तिच्या घरी परत आली. पण तिला एक नवी गोष्ट शिकायला मिळाली होती की कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही पाहिजे. कळलं? बिट्टू बिट्टू. अरे ते बघ, तुझे बाबा आले. माझा लाडका. तुमचा मुलगा तर खूप शूर आहे. हा ना, एकदम रूपासारखा. पण ह्याला असं एकटं नका सोडू. चूक झाली अम्मा. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.